तर जय शिवराय मंडळी, मी सोना. तर आत्ता माझ्या हातात आहे साधुपुत्र शंभू आणि यामध्ये काय आहे, संभाजीराजांचा आग्रा ते राजगडपर्यंतचा प्रवास लेखक नितीन अरुण थोरात यांनी मांडला आहे. आणि हे पुस्तक इथे येऊन सांगण्याचं कारण की मला हे पर्सनली खूप आवडलं आणि मला असं वाटतं की आपण शिवशंभूचे प्रेमी आहोत त्यांनी ही पुस्तकं वाचली पाहिजे. आणि ह्यामध्ये काय आहे की आग्र्यावरून माघारी येताना जेव्हा आग्र्यामध्ये महाराज आणि संभाजी महाराज कैदेत होते तेव्हा ते कसे बाहेर पडले, सुटका कशी झाली, त्यानंतर त्यांचा प्रवास म्हणजे राजगडला येण्याचा प्रवास, मग महाराजांचा राजगडला येण्याचा प्रवास. अजून एक दुसरं पुस्तक आहे क्षत्रिय कुलावंत साधू आणि त्यानंतरचं हे दुसरं पुस्तक साधुपुत्र शंभू. तिथं संभाजी महाराजांचा आग्रा ते राजगडचा प्रवास दाखवला आहे. तर साऱ्या मुघलांना धुळधाण उडवत शंभूराजे राजगडी कसे पोहोचले याचं वर्णन इथे या पुस्तकात दिलेलं आहे. मला पण हे खूप पुस्तक आवडलं, तुम्ही पण नक्की वाचा. आणि या व्हिडिओतून माझी हीच अपेक्षा आहे की आपण मराठीला आणि मराठी पुस्तकं पूर्ण वाचली पाहिजेत, महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आणि यापुढेही मी जे पुस्तकं वाचेल ॲज अ रिव्ह्यू नाही, पण मला जे पुस्तक खूप मनापासून आवडलं ते मी तुम्हाला नक्की सांगेन. तर आजसाठी एवढंच. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जय.